जय शिवराय, जय भीम, जय लवजी. आपण मागे उत्तर प्रदेशमध्ये मायावतींनी कशी 16 सीटं पाडली महाविकास आघाडीची, म्हणजे इंडिया आघाडीची, आणि BJPला त्याचा सरळ फायदा झाला. आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण बाळासाहेबजी आंबेडकरांना आपण म्हणतो ते बी टीम की ते BJPसाठी काम करते, पण ते काम करत नव्हते. त्यांनी सरळ म्हणजे त्यांनी डिक्लेअर केलं की काय झालं तर BJPची कसे मतदार वाढतील आणि उमेदवार निवडून येतील असं त्यांनी एक बाळासाहेबांनी ठरवलं होतं. कारण त्यांनी बघा कसं केलं, बारामतीमध्ये त्यांनी सुप्रियाताई सुळेंना समर्थन दिलं, कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांना त्यांनी समर्थन दिलं, सांगलीमध्ये त्यांनी विशाल पाटलांना समर्थन दिलं. कारण त्यांना कळून चुकलं होतं की हे 3 जे उमेदवार आहेत की त्यांना जर आत्ता आपण मदत नाही केली तर आपले उमेदवार तर पडतील, पण हे आपल्याला खापर फोडायला लागेल आणि हे जनतेला दाखवावं लागेल की नाही बघा, मला जिथं उभं राहायचं मी तिथं माझे उमेदवार उभे केले, पण जिथं मला समर्थन द्यायचं मी तिथं समर्थन दिलं. पण ह्याच्यामध्ये बाळासाहेबांनी एक चांगली खेळी पण केली. ती कशी केली की त्यांनी ह्या 3 जणांना पाठिंबा दिला आणि जनतेला असं दाखवलं की बघा मी धर्मनिरपेक्ष म्हणूनच काम करतो आहे. पण जेव्हा महाविकास आघाडी त्यांना बाळासाहेबांना त्यांच्या मान सन्मानाची योग्य असे त्यांना जागा देत होते, पण त्यांनी घेतले नाही आणि त्यांनी नाही घेतले हे चांगली गोष्ट झाली. परंतु त्यांनी जाता एक गोष्ट काय केली, त्यांनी बरोबर महाविकास आघाडीचे 6 उमेदवार पाडले. ते कसे पाडले तुम्हाला सांगतो बघा. अकोल्यामध्ये ते स्वतः उभे होते, काँग्रेसला मिळाली 416 मते, 4,16,404 मतं. BJPला मिळाले 4,57,030 मतं आणि वंचितचे स्वतः बाळासाहेब आंबेडकर तिथं उमेदवार होते, ते त्यांना मिळाले 2,76,747 मतं. आणि तिथं नुकसान किती झालं आणि निवडून कधी आला BJPचा उमेदवार 40,626. मग तुम्ही विचार करा, जर बाळासाहेबांनी जर तिथं महाविकास आघाडीबरोबर आला असेल तर तिथं निवडून आला असेल. काँग्रेसचे 4 लाख आणि त्यांचे 2 लाख असे करून 7 लाखात ते निवडून आले असते. आता ते राहिलं आता औरंगाबादला तर MIMचा त्यांचा तिथं खासदार होता, त्यामुळे त्यांना त्यात दुमत नाही आहे. त्यामुळे MIMचा तिथं उमेदवार उभा झाला, पडला, गेला हा विषय संपला. पण MIM पण त्याला तेवढी जबाबदारी की त्यांनी त्या गोष्टी करायला पाहिजे नव्हत्या. आता बुलढाण्याला काय झालं, काँग्रेसला मिळाली 3,20,388 मतं आणि तीच BJPला मिळाली किती, 3,49,867 मतं आणि ह्याला वंचितला मिळाली 98,441 मते. तिथं पराभव कितीने झाला, 29,479 मतं. म्हणजे विचार करा, जर तिथं वंचितने पाठिंबा दिला असता तर तिथं बुलढाण्यामध्ये महाविकास आघाडीचं सीट आलं असतं. हातकलंगल्याने तेच झालं. महाविकास आघाडीला पडले 5,06,747 आणि BJPच्या अलायन्सला म्हणजे महायुतीला पडले 5,20,190 आणि निवडून आला किती 32,696. मग तुम्ही मला सांगा 32,696 हे वंचितला आहेत आणि उमेदवार निवडून आला किती फक्त 13,426. म्हणजे तुम्ही बघा, जर वंचितने तिथं पाठिंबा दिला असतं तिथं एक आघाडीचं सीट वाढलं असतं. मुंबईमध्ये नॉर्थ मुंबईमध्ये तसंच झालं, 4,52,596 आघाडीला आणि BJP महायुतीला 4,52,644 आला निवडून किती 10,552 मतं. आणि तिथं उमेदवार निवडून किती येतो माहिती का, म्हणजे माझ्या आयुष्यातलं म्हणजे ग्रामपंचायतीनंतर लोकसभेपर्यंत मी सगळीच बघितलेली, पण आयुष्यात पहिल्यांदा एवढं 48 मतांनी निवडून आलेला उमेदवार मी माझ्या आयुष्यात माझ्या राजकारणात ह्याच्यात मी कधीच 48 मतं खासदार होतो हे मला पहिल्यांदा कळते. पालघरमध्ये महाविकास आघाडीला मिळतात 4,17,938 आणि युतीला मिळतात 6,01,244 आणि वंचितला मिळतात 2,54,517 आणि उमेदवार निवडून येतो किती 1,83,000. म्हणजे विचार करा, इथं जर वंचितने तिथं पाठिंबा दिला असतं तिथं पालघरचं सीट आलं असं. म्हणजे ह्यांनी पाडले किती माहिती आहे का, 6 उमेदवार पाडले. म्हणजे ही बी टीम नाही, हे रिसर त्यांनी BJPला म्हणजे त्यांचे जे आता स्वतःला इंडिया म्हणतं, पण त्यावेळेस BJP सरकार मोदी सरकार जे बोंबलत होते ठोसून ही 6 उमेदवार पडले ना. कुणामुळं पडले, हे माननीय बाळासाहेब आंबेडकरांच्यामुळं पडले.
हेच जर पडले नसते, त्यांनी जर आघाडी केली असती, आपलेच सीट आले असते स्वतःचं आणि अजून एखाद दुसरे सीट आले असते, म्हणजे वंचितची पण ताकद वाढली असती. पण तुम्ही तसं नाही केलं. तुम्ही म्हणले की आम्ही बी टीम केले, पण बी टीम नाही. हे रिसर्च BJP बरोबर त्यांनी काम केलं, हे लक्षात ठेवा. जय भीम, जय लवजी, जय महाराष्ट्र.